नमस्कार मित्रांनो, आपले माझ्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण मागील आठवड्यात चर्चा केल्याप्रमाणे ह्या वीकमध्ये पण आपण व्हिडिओ अपलोड करतो. हा माझा सेकंड व्हिडिओ आहे आणि या वीकमध्ये खूप साऱ्या घडामोडी घडलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. अजितदादांचं निधन झालेलं आहे. तसेच महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पण मिळालेल्या आहेत. तर या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेणार आहेत आणि तसेच काही ज्या परीक्षाभिमुख महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण म्हणजे राजकारण सोडून ज्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, तर त्याचा आपण विचार करणार आहोत आणि त्याच चर्चा करणार आहोत. तर आपण वन बाय वन जाऊ. अगोदर पद्म पुरस्कार घेऊ. पद्म पुरस्कार विषयी आता तुम्हाला माहिती देतो मी. पद्म पुरस्कारावरती एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. आता तुम्ही जर 2026ची कंबाईन जर बघितली, आता येणारी कंबाईन किंवा राज्यसेवा, तर प्रिलिम्समध्ये कंपल्सरी एक प्रश्न असणार म्हणजे असणार. तुम्ही हे पाठच पाहिजेत. तुम्हाला पद्मविभूषण तर पाठच पाहिजेत. पद्मभूषण आणि पद्मश्री हे महाराष्ट्राला कोणते येतं तेवढे पाठ पाहिजेत. मी ते तुम्हाला सांगतो आणि कोणते पाठ करायचे कन्फर्म ते पण सांगतो. कारण हे जोड्या लावायला येतात. 4 एका वेळेस विचारतात. एका प्रश्नामध्ये 4 विचारतात. कारण 2025च्या ग्रुप बी मध्ये आणि ग्रुप सी मध्ये दोन्ही ठिकाणी पद्मभूषण पद्मविभूषण एकदम डीपमध्ये जाऊन विचारलं होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे आणि 2 प्रश्न तरी कमीत कमी तुमचे झाले पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, पद्म पुरस्कार हे 25 जानेवारीला जाहीर होतात, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर. आता त्याच्यामध्ये जर बघितलं, त्यांचा जर दर्जानुसार जर विचार केला तर पद्मविभूषण हा फर्स्ट राहतो, नंतर सेकंड पद्मभूषण आणि थर्ड पद्मश्री. साहजिकच पद्मश्रीची संख्या ही जास्त असते, पद्मभूषण त्यापेक्षा कमी, आणि पद्मविभूषण हे म्हणजे अपवादात्मक सेवांसाठी दिलं जातं, म्हणजे फार कमी राहतं. त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात राहू द्या. चला बघू आपण. आज आपला जो 26 जानेवारी हे आत्ता 2026चा झाला, तो 77वा प्रजासत्ताक दिन होता. असा काही प्रश्न पडणार नाही, पण माहीत असा 77. हे महत्त्वाचं आहे, हे पाठ करा. वंदे मातरमची 150 वर्ष आपले पूर्ण झालेले आहेत आणि तीच या वर्षीची प्रजासत्ताक दिनची थीम होती. हे माहीत असणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ते पण आपण बघणार आहेत. पण आता ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी ॲड करेल ही न्यूज, वंदे मातरमची 150 वर्ष. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो चित्ररथ आहे त्याला थीम होती गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचं प्रतीक. हे खूप महत्त्वाचं आहे. तर याला फर्स्ट प्राईज मिळालेला आहे. तर माझ्या थंबनेलमध्ये पण तुम्हाला त्याचा फोटो दिसून जाईल, तुम्ही ते बघू शकता. सांस्कृतिक सामाजिक एकात्मतेचे दर्शन त्याच्यातून झालेले आहे. चला दुसरं बघू. आता कसं आहे, फर्स्ट प्राईज महाराष्ट्राला मिळाला आहे हे तर कन्फर्म प्रश्न पडूच शकतो. परंतु कदाचित एखादी न्यूज जर खूपच कॉमन जर असेल ना, तर सेकंड प्राईज किंवा थर्ड प्राईज विचारलं जातं. एखादी गोष्ट खूपच कॉमन असेल, सर्वांनाच माहीत आहे, तर त्या कंडिशनमध्ये सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईज याला फोकस केला जातो. त्यामुळे आपल्याला सेकंड आणि थर्ड या 2 गोष्टी पण माहीत पाहिजे या ठिकाणी. कारण की आता हे सर्वांनाच माहीत असणार आहे महाराष्ट्रातील गणेशोत्सव. कदाचित तशा कंडिशनमध्ये आपल्याला सेकंड प्राईज विचारला जाऊ शकतो. सेकंड प्राईज हा जम्मू काश्मीरला मिळालेला आहे आणि हस्तकला आणि लोकनृत्य. कसं आहे, जम्मू काश्मीरमध्ये हँडीक्राफ्टला खूप महत्त्व दिलं जातं. कारण तिथे आहे त्या लोकल जमाती आहेत खूप साऱ्या, त्यामुळं हँडीक्राफ्ट आणि लोकल नृत्य त्या दोन्ही गोष्टीला महत्त्व दिलं जातं. तर त्यांची थीम ती होती, त्याला सेकंड प्राईज मिळालं आहे. आणि केरळला वॉटर मेट्रो आणि डिजिटल साक्षरता. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
केरळ जर म्हटलं ना तर मॉडर्नायझेशन येतं, हे आपल्या लक्षात पाहिजे. केरळ म्हटल्याच्या नंतर कधी पण बघा वॉटर मेट्रो म्हणजे पाण्याखालून मेट्रो गेलेली, ह्याला फोकस आहे. आणि दुसरं काय, 100% डिजिटल साक्षर झालेलं आहे आत्ताच केरळ. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. जरी यदा कदाचित प्रश्नामध्ये जर ऑप्शन केरळ असेल आणि कोणती जर मॉडर्न गोष्ट असेल प्रश्नामध्ये की आत्ताच झालेली आहे वगैरे वगैरे कोणती मॉडर्न, तर शक्यतो केरळला फोकस राहू द्यायचा, केरळला क्लिक मारायचं जर तुम्हाला माहीतच नसेल तर. अशी ज्यावेळेस वेळ येईल प्रश्नामध्ये की तुम्हाला जर उत्तरच माहीत नाही तशा कंडिशनमध्ये. चला तर इतर महत्त्वाचे पुरस्कार बघून घ्या. तर याच्यामध्ये आता कसं आहे, प्रत्येक राज्याची तर थीम असतेच, त्याचसोबत मंत्रालयाचे पण वेगवेगळे थीम असतात. तर मंत्रालय म्हणजे एक मंत्रालयांमध्ये पण कॉम्पिटिशन असतं. जसं राज्यांमध्ये कॉम्पिटिशन असतं तर ठराविक मंत्रालय हे पण सहभागी होतात आणि त्यांचं पण कॉम्पिटिशन असतं. तर ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट मंत्रालय चित्ररथमध्ये सांस्कृतिक मंत्रालय यांची म्हणजे याचा फर्स्ट क्रमांक आलेला आहे. आणि लोकपसंतीमध्ये गुजरात 1 नंबर आहे, उत्तर प्रदेश हे काय जास्त करायची गरज नाही, ह्याच्यावरती प्रश्न पडणार नाही, पण एक तुम्हाला माहिती असं म्हणून दिले. आणि सर्वोत्कृष्ट आर्म फोर्सेस तुकडीमध्ये एक लक्षात राहू दे, भारतीय नौदलला मिळाले. 3 दल जे आहेत आपले त्याच्यामध्ये भारतीय नौदलला मिळालेलं आहे. चला एवढं हेच राहू दे फक्त, याची काही गरज नाही. आता महत्त्वाचं, आपले दादा गेलेले आहेत. आता परीक्षेच्या दृष्टीनं कोणता प्रश्न पडू शकतो दादांवरती हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपल्या भावना आहेत, सर्व गोष्टी आहेत, परंतु राजकारणामध्ये थोडंफार प्रॅक्टिकल राहावं लागतं. त्या हिशोबाने आता आपल्याला पण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने विचार करावा लागेल की परीक्षेच्या दृष्टीने दादांवरती नेमकं काय प्रश्न पडू शकतो. अजित पवार यांच्यावरती, अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर एकच मिनिट मी फोटो घेतोय. चला, तर अजितदादांचा जन्म हा 22 जुलै 1959 झालेला आहे, हे लक्षात राहू द्या. ही तारीख विचारू शकतात. आणि मृत्यू तर माहिती आहे 28 जानेवारी 2026. ते खूप स्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यांचा अजिबात नो नॉनसेन्स अप्रोच होता, हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या कामाची स्पीड, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. आता महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीनं, ते बारामतीमधून 1900 याच्यामध्ये दिलं नाही, परंतु 7 वेळा ते आमदार तर झालेले आहेत. आमदार म्हणजेच काय, MLA. पण सर्वात महत्त्वाचं, ते 1991ला लोकसभेत निवडून गेले. बारामतीमधून, हे माहीत असायला पाहिजे आपल्याला. गेले 3 महिने होते ते, 3 ते 4 महिने. नंतर शरद पवार साहेबांना केंद्रामध्ये राव यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून बोलवलं होतं. त्यावेळेस पवार साहेबांसाठी दादांनी राजीनामा दिला, लोकसभेचा राजीनामा दिला. आणि पवारसाहेब ज्यावेळेस तिकडे गेले केंद्रामध्ये, ते संरक्षण मंत्री झाले पवारसाहेब 1991ला. त्या टायमिंगला अजित पवार हे फर्स्ट टाईम MLA झाले महाराष्ट्र, बारामती मतदारसंघ. आणि तिथून पुढे ते 7 वेळा कंटिन्यू आमदार म्हणून निवडून आले. चला आता बघू त्यांचा जन्म कुठे झाला बघू. त्यांचा जन्म हा देवळाली प्रवरा म्हणजे अहमदनगर हे त्यांचा आजोळ आहे.
त्यांच्या आईचं गाव आहे, तिथे जन्म झालेला आहे. त्यानंतर बारामती लोकसभेला त्यांनी रिप्रेझेंट करतायत. 7 वेळा निवडून आले. लक्षात राहू द्या 7चा आकडा. 7 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. एकदा लोकसभेला पण गेलेले आहेत 1991. हे लक्षात राहू द्या. 1991 आणि लगेच जानेवारीमध्ये गेले. जुलैमध्ये नाही मार्च एप्रिलमध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. सर्वात महत्त्वाचं 6 टाईम डेप्युटी CM DCM 6 टाईम ते राहिलेले आहे. सर्वात महत्त्वाचं सर्वात प्रथम 2010 मध्ये DCM म्हणून शपथ. हे लक्षात राहू. याच्यावरती प्रश्न पडू शकतो. सगळ्यात प्रथम 2010 मध्ये घेतली. त्याच्यानंतर ही 2024ची 6 टाईम होती. हे आपल्याला माहिती आहे. टोटल 6 टाईम. आणि मृत्यू कधी झाला विमान अपघात? 28 जानेवारी. 28 जानेवारी लक्षात ठेवा. फेबमध्ये 28 दिवस असतात. हे जानेवारीच्या 28 लक्षात ठेवा. जानेवारीच्याच 28 मध्ये गेले. महाराष्ट्र राज्याचे ते अर्थमंत्री पण होते. आता बजेट कोण सादर करते आता हे बघावंच लागेल आपल्याला. फायनल ट्रॅजेडी 28 तारखेला झाली सकाळी. किती वाजता? 8:45. चला, अजित पवारांवरती जर प्रश्न पडला तर तो हाच पडू शकतो की किती वेळा निवडून आले? 7 वेळा. हे लक्षात राहू द्या. लोकसभेवर कधी गेले? 1991. हे लक्षात राहू द्या. DCMची सर्वात पहिले शपथ कधी घेतली? 2010 मध्ये. आणि किती वेळा? 6 वेळा DCM राहिले. त्यांनी कोणते मंत्रालय केलं? तर सर्वात महत्त्वाचं अर्थमंत्री होते ते. हे लक्षात राहू द्या. अर्थमंत्री होते. बाकीच्या गोष्टी आपल्याला माहीतच आहे. काही वादाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती प्रश्न पडत नसतो एकदा गेल्याच्या नंतर. त्यामुळे ते काही करायची गरज नाही. टोटल आयुष्य 66 वर्ष 6 महिने 6 दिवस. हे एक लक्षात राहू द्या. तसं सोपं आहे तुम्हाला. 6चा आकडा लक्षात राहू द्या. 6 वेळा DCM म्हणून पण राहिले. आता आपण बघूया महाराष्ट्राला मिळालेल्या नवीन महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. अजितदादा गेल्याच्या नंतर सुनेत्रा पवार या त्यांच्या वारसदार म्हणून पुढे आलेल्या आहेत. त्याच राष्ट्रवादीच्या प्रमुख म्हणून पण राहणार आहेत. चला तर बघू. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. 18 ऑक्टोबर 1963चा त्यांचा जन्म आहे. हे लक्षात राहू द्या. तारीख शक्यतो विचारत नाहीत, इयर विचारतात. तारीख जरी विचारली तरी ती बरोबरच ग्राह्य धरायची. तारखेमध्ये आयोग कधीही चुकवत नाही. फक्त इयर लक्षात ठेवायचं. 1963. अजितदादाचा किती? 1959. हे लक्षात राहू द्या. त्यांचे वडील कोण होते? बाजीराव पाटील. आणि त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील. पद्मसिंह पाटील तुम्हाला माहीतच असतील, धाराशिवचे आहेत. हे त्यांचे भाऊ आहेत पद्मसिंह पाटील. त्यांचा 1963 मध्ये वाणिज्य शाखेतून कॉमर्समधून पदवी झालेली आहे. अजितदादांची पण वाणिज्य शाखेतूनच पदवी झालेली आहे. कॉमन आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण की अजितदादांवरती जर प्रश्न पडला तरी कॉमर्स हे कॉमन आहे. दोघांमध्ये कॉमर्स हे कॉमन आहे. चला, आणि ह्यांचं अजून एक माहिती सांगतो. सुनेत्रा पवार यांचं शिक्षण हे धाराशिवमध्येच झालेलं आहे. धाराशिव. परंतु त्यांचे 12th हे लातूरमध्ये शाहू कॉलेजमधून झालेलं आहे. हे पण लक्षात राहू द्या. लातूर शाहू कॉलेज. 1985 मध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे. 1985. त्यांना 2 मुलं आहेत. ते सर्वांना माहीतच आहे. हे काय त्यांना विचारणार नाहीत. एवढं काय त्यांचं सामाजिक काम आहे, परंतु त्यांना विचारणार नाहीत की बाबा कुठे काय कशा होत्या म्हणून. नॉर्मल त्याच्यावरती काय प्रश्न पडणार नाही. हे विचारू शकतात.
2024मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्या काय झाल्या, तिथे पराभव झाला होता बारामती सुळेंच्या विरोधात, आणि ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. 18 जून 2024 रोजी त्या राज्यसभेवरती निवडून गेलेल्या आहेत बिनविरोध. हा खूप महत्त्वाचा विषय. बिनविरोध निवडून गेलेल्या आहेत आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. या 2-3 गोष्टी लक्षात राहू द्या. थोड्या वेळापूर्वी आपण जे बघितले पद्म पुरस्कार, तर ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत की टोटल महाराष्ट्राला किती पद्म पुरस्कार मिळाले आहेत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये कोणाला मिळाले आहेत. तर पूर्ण भारताचा विचार जर केला तर परीक्षेला पडतो, हा प्रश्न पडतो, कन्फर्म पडतो. हे पाठ राहू द्या. 5 पद्मविभूषण, हे पाठच पाहिजे. 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 लक्षात राहू द्या. पद्मश्री हे आकडा लावू द्या. हे 13, 113 आणि 13 आणि 5 पद्मभूषण. आता हे 5 पद्मभूषण कोणते हे आपल्याला विभूषण हे पाठच पाहिजेत. टोटल 5 हे तुम्हाला मी सांगतो. अगोदर महाराष्ट्राचं बघून घेऊ आपण. चला, तर धर्मेंद्र हे आपले गेलेले आहे. धर्मेंद्र, त्यांना पद्मविभूषण मिळालेला आहे, तर तो महाराष्ट्रातील कोट्यातूनच मिळालेला आहे. चला दुसरं, आता पद्मविभूषण महाराष्ट्राला फक्त एकच मिळाले आहे, तो कोणता, धर्मेंद्र यांना. आता नेक्स्ट बघू. आता बाकीचे सगळे आता पद्मश्री किती आणि पद्मभूषण किती. पद्मविभूषण 1 मिळालेला आहे, पद्मभूषण हे 3 मिळालेले आहेत आणि बाकीचे पद्मश्री आहेत. तर अलका याग्निक ह्या तुमच्या लक्षातच राहतील, या गायक आहेत. दुसरं पियुष पांडे यांना पद्मभूषण. हे जाहिरात क्षेत्रामध्ये म्हणजे यांचे ॲडव्हर्टाईज खूप कॉमेडी आणि म्हणजे एक प्रकारचे जाहिरातीचे डायरेक्टर होते. यांच्या जाहिराती खूप इंटरेस्टिंग असायच्या, म्हणजे कॉमेडी असायच्या. तर ते आत्ताच एक्सपायर झालेले आहेत, तर त्यांना मरणोत्तर मिळालेलं आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण की ज्यावेळेस मरणोत्तर मिळतो आयोग त्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तर पियुष पांडे लक्षात राहू द्या. पियुष पांडे जाहिरात क्षेत्रातील म्हणजे कला क्षेत्रात मिळालेला आहे. हा पण कला क्षेत्र. दुसरं बघू, उदय कोटक. हे बँकिंग व्यवस्थित कोटक बँक नाव ऐकलं असेल आपण, तर त्यासाठी त्याचे संस्थापक आहेत. तर त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. आता पद्मभूषण हे 3 मिळालेले आहेत महाराष्ट्राला, पद्मविभूषण हे एकच आहे. टोटल भारतामध्ये 5 पद्मविभूषण मिळाले आहेत, त्यापैकी महाराष्ट्राला 1 मिळाला आहे. 4चा नंतर बघू आपण, त्याची चर्चा नंतर करू. अगोदर हे पाठ पाहिजे आपल्याला, याच्यावरती प्रश्न पडू शकतो. चला, पद्मभूषण 3 झाले. कोण, अलका याग्निक, पियुष पांडे आणि तिसरं उदय कोटक. पियुष पांडे हे कोण येतं, जाहिरात क्षेत्रामध्ये कला क्षेत्रात आहेत आणि ते मरणोत्तर मिळालेलं आहे. बाकी कोटक बँक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि अलका याग्निक हे तुमच्या लक्षात राहील. पद्मभूषण मिळालेलं आहे या तिघांना. आता पद्मश्री बघू. आता ह्या आर्मिडा फर्नांडिस, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्या महाराष्ट्राच्या आहेत. त्यांच्या नावावरून तुम्हाला असं वाटू शकतं, परंतु त्या महाराष्ट्राच्या आहेत. तर त्यांनी गरीब मुलांसाठी म्हणजे बालरोग सेवांसाठी त्यांना मिळालेलं आहे. त्या महाराष्ट्रातील नव्हे तर आशियातील फर्स्ट ह्युमन म्हणजे काय म्हणायचं त्याला, जे आईचं दूध असतं ना, ज्या बाळांना समजा काही बाळांना आईचं दूध लगेच देता येत नाही, काही कारणास्तव मातेला काही प्रॉब्लेम इश्यू जर असेल तर त्या कंडिशनमध्ये त्यांनी एक प्रकारची दुग्ध बँक सुरू केली होती. ह्युमन दुग्ध म्हणजे दुग्ध बँक, तर मानवी दुग्ध बँक असं त्याला म्हटलं गेलं. तर ही आशियामध्ये फर्स्ट टाईम यांनी सुरू केली. तर त्यामुळे बऱ्याच लहान मुलांचा जीव वाचला किंवा कुपोषण थांबले, कारण की पहिल्या 1 वर्षापर्यंत आईचे दूध हे खूप महत्त्वाचे असते. तर त्यामुळे कुपोषण वगैरे या बऱ्याचशा गोष्टींवरती मात करता येते. तर त्यांच्या इनिशिएटिव्हमुळं खूप सारा फायदा झालेला आहे. तर त्यांना मिळालेलं आहे, हे लक्षात राहू द्या. आर्मिडा फर्नांडिस कशासाठी, बालरोग सेवा.
काय मिळालं आहे? पद्मश्री. चला, अशोक खाडे हे उद्योग क्षेत्रामध्येच मिळालेलं आहे पद्मश्री. जनार्दन बापूराव बोधे हे सामाजिक क्षेत्रासंबंधी. आर माधवन हे तर माहितीच आहे तुम्हाला, ह्यांना हे लक्षात राहू द्या. आर माधवन हे महाराष्ट्राच्या कोट्यातून मिळालेलं आहे. ते साऊथच्या आहेत परंतु त्यांना महाराष्ट्राच्या कोट्यातून मिळालेलं आहे. रोहित शर्मा हे तर तुम्हाला माहीतच आहे, आपण महाराष्ट्राच्या कोट्यातून मिळालेला आहे पद्मश्री, लक्षात राहू द्या. झुजेर वासी हे वैज्ञानिक क्षेत्रातून मिळालेलं आहे पद्मश्री. हे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. भिकल्या लांडग्या दिंडा यांना पद्मश्री मिळालेला आहे. श्रीरंग देवबा लाड यांना पण रंगभूमीच्या रिलेटेड पद्मश्री मिळालेला आहे. गेल्या वेळेस सांगितलं रघुवीर तुकाराम खेडकर यांना पद्मश्री मिळालेला आहे. कशाच्या? नाट्य, लोकनाट्य, महाराष्ट्राचे लोकनाट्य. खेडकर हे कशाशी रिलेटेड आहे? तमाशा. तमाशा हे लक्षात राहू द्या. तमाशा या क्षेत्राशी. सतीश शाह हे तर तुम्हाला माहीतच आहेत, हम साथ साथ हैमध्ये होते. यांचाही मृत्यू झालेला आहे. त्यांना मरणोत्तरच मिळालेला आहे. आता मरणोत्तर कोण कोण? एक पियुष पांडे, दुसरे कोण? सतीश शाह पांडे असं लक्षात राहू दे. दोघं पण काय? मरणोत्तर. बाकी मरणोत्तर कोणीही नाही. महाराष्ट्राच्या वाट्यामध्ये फक्त 2च मरणोत्तर आहेत. एक पियुष पांडे आणि दुसरे सतीश शाह. पद्मश्री मिळालेला आहे दोघांना पण. आणि दोघं पण कलाक्षेत्राशी रिलेटेड आहेत. कलाक्षेत्र यावरती प्रश्न पडू शकतो. जोडायला वापरतं. इकडे नाव, इकडे त्यांचं क्षेत्र, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं कशाबद्दल मिळालेला आहे ते. त्या गोष्टी लक्षात राहू द्या. एवढे पद्मश्री, 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री हे पाठच पाहिजेत. हे सर्वांनी लक्ष ठेवून. आता जे 5 पद्मविभूषण आहेत देशातले, तर हे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. लिहून घ्या वाटलं तर, तुमच्याकडे नोट्स असतील तर. एक तर पद्मविभूषण मिळाला धर्मेंद्र यांना, ते महाराष्ट्राच्या कोट्यातून मिळालेलं आहे. आता जे बाकी 4 आहेत तर त्याच्यामध्ये एक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी यांना मिळालेलं आहे. चला, हे झाले दुसरे. तिसरे आहेत पद्मविभूषण मरणोत्तर मिळालं आहे त्यांना. त्यांचं नाव आहे व्ही अच्युतानंद नंदन. व्ही अच्युतानंदन हे लक्षात राहू द्या. चौथे आहेत पद्मविभूषण यांना मिळालं. सॉरी माय मिस्टेक. हे कोश्यारी यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. पद्मभूषण. व्ही अच्युतानंदन यांना पद्मविभूषण मिळाला आहे आणि हा मरणोत्तर मिळाला आहे. आता मरणोत्तर कोण 2 लोक आहेत? एक धर्मेंद्र आणि व्ही अच्युतानंदन. व्ही अच्युतानंदन हे कोणत्या राज्यातले आहेत हे पण विचारू शकतात. तर ते केरळ राज्यातले आहेत. केरळ कोट्यातून मिळालेलं आहे. त्यांच्या नावावरूनच कळतं आहे व्ही, कारण साऊथ इंडियाच्या नावामध्ये व्ही इनिशियल हे त्यांचं शॉर्ट फॉर्ममध्ये असतं, नंतरचं नाव हे लॉंग फॉर्म असतं. हे लक्षात राहू दे. तर व्ही चिदंबरम वगैरे असं. तर व्ही अच्युतानंदन हे कोणत्या राज्यातून आहेत? केरळ. आणि धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळाले 2 आहेत, मरणोत्तर 2. आणि व्ही अच्युतानंदन हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत? सार्वजनिक व्यवहार. राजकारणी होते त्याच्यामुळे सार्वजनिक व्यवहार. हे 2 झाले. आता किती राहिले? 3 पद्मविभूषण. तर त्याच्यामध्ये एक आहे एन राजम, कलाक्षेत्रात आहे. एन राजम कला, यूपीचे आहेत ते, त्यामुळे हे लक्षात राहू द्या. हे तुम्हाला थोडं खोडतो म्हणजे बाकीचे नाव लिहिता येतील. पी नारायण इथे पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पी नारायण म्हणजेच काय? केरळ. कोणतं क्षेत्र? साहित्य आणि शिक्षण.
हे किती झाले आता पद्मविभूषण? व्ही अच्युतानंदन, धर्मेंद्र मरणोत्तर. पाठ करून घ्या, याच्यावरती प्रश्न पडू शकतो. पद्मविभूषण धर्मेंद्र आणि व्ही अच्युतानंदन म्हणजे केरळचे, या दोघांना पद्मविभूषण. हा कलाक्षेत्राशी रिलेटेड आहे आणि तो सार्वजनिक व्यवहार व्ही अच्युतानंदन. दुसरे कोण? एन राजा. एन राजा हे कुठले आहेत? यूपीचे. हे झाले. तिसरे पी नारायण हे केरळचे. 3 झाले साहित्य आणि शिक्षणमध्ये. आणि आता 3 झाले. 4 के टी थॉमस. के टी थॉमस हे पण कुठले? तर केरळ. म्हणजे केरळला विचार करा, केरळला 3 मिळालेले आहेत, एक मरणोत्तर आणि 2 नॉर्मल जे की आहेत जिवंत. पी नारायण, एन राजा आणि के टी नाही, एन राजा नाही, पी नारायण, के टी थॉमस आणि व्ही एस अच्युतानंदन. 3 हे केरळला मिळालेले आहेत. म्हणजे 5 पैकी 3 केरळला आणि 2, एक यूपीला आणि एक महाराष्ट्राला. हे लक्षात ठेवा, हे यूपीला आणि हे महाराष्ट्राला आणि 3 केरळला. हे लक्षात राहू द्या. के टी थॉमस हे कशाशी रिलेटेड आहेत? तर सार्वजनिक व्यवहार. सार्वजनिक व्यवहार. आता हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता पाठच झाले असतील असा अंदाज आहे. टोटल पद्म पुरस्कार, टोटल पद्म 131 जणांना दिले. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. टोटल जर बेरीज केली तर 31 येते. हे पाठ पाहिजे, एवढं पाठच पाहिजे. आणि पद्मश्री महाराष्ट्राचे कोणते आणि कोणत्या क्षेत्राचे, पद्मभूषण आणि पद्मविभूषण 5च्या 5 पाठ पाहिजेत. याच्यावरती प्रश्न पडणार 100%. याच्यावरती प्रश्न असणार, हे पाठ करून घ्या. कोणत्याही एक्झामला जा, सरळ सेवेला जा, कंबाईनला जा, कोणत्याही एक्झामला जा, एक प्रश्न 100% असणार, कारण ते गव्हर्नमेंटचे पुरस्कार आहेत. याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतोच. पाठ करून घ्या. अजून 1-2दा ऐका, पाठ होऊन जाईल. आता आपण बाकीच्या न्यूज बघू, ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या बाकीच्या घडामोडी बघून घेऊ. वन लाईनर स्वरूपात थोडे डिटेल सांगू शकतो मी, परंतु ज्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत त्याच घेतलेल्या आहेत. सर्वांनी ते बघू शकतात. आता भारतीय रेल्वेनं मानवी रोबोट तयार केलेला आहे. तर त्याचं नाव आहे अर्जुन. ASC अर्जुन. आता काय अंदाजा काही शॉर्ट फॉर्म असेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला ASC अर्जुन असं नाव लक्षात राहू दे. आणि तो कुठे? भारतीय रेल्वेने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरती बसवलेला आहे. तो मानवीय रोबोट आहे, म्हणजे मानवासारखा दिसतो, तसेच काम करतो. हे लक्षात राहू दे. नाव विचारू शकतात. आणि रेल्वे कोणत्या रेल्वे स्थानकावर? तर विशाखापट्टणम, साऊथ इंडियामध्ये. चला दुसरी बघा. आता आशियाई ऑलिम्पिक परिषद झालेली आहे. तर त्याच्या अध्यक्षपदी शेख जोआन बिन अहमद अल थानी यांची निवड झालेली आहे. तर हा म्हणजे असा प्रश्न विचारू शकतात आशियाई असल्यामुळे. तर एवढं लक्षात राहू द्या, शेख कोणत्या तरी एका शेखची झालेली आहे. डिटेलमध्ये असं एकदम कन्फ्युजन 2 ऑप्शन नसतात, नॉर्मल असतात. तर हे लक्षात राहून जाईल. आता ICC T20 वर्ल्ड कप आता 2026चा सुरू होणार आहे, मेल. तर त्याच्यामध्ये बांगलादेशऐवजी त्यांनी स्कॉटलंडला प्राधान्य दिलेलं आहे. तर आता बांगलादेशला काढून टाकले आणि त्याच्याऐवजी स्कॉटलंडला घेतलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? तर बांगलादेशमध्ये सध्या राजकीय स्थिती व्यवस्थित नाही, बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर प्रश्न येऊ शकतो की T20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशला कोणत्या देशानं रिप्लेस केलेलं आहे, कोणत्या देशाच्या टीमनं रिप्लेस केलं आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला माहीत पाहिजे की कन्फर्म माहीत पाहिजे की स्कॉटलंड. कारण की असा प्रश्न पडल्याच्या नंतर वन लाईनर स्वरूपात, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला एकतर यस माहीत पाहिजे किंवा मग नाही, या 2 गोष्टी. चला बघू आता नेक्स्ट. आता 49वा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुरस्कार मेळा झाला. 49वा लक्षात राहू द्या, कोलकाता हे पण राहू द्या लक्षात. तर अर्जेंटिना, हे खूप महत्त्वाचं, अर्जेंटिना देशाची
फोकस कंट्री म्हणून निवड झालेली आहे. असे काही पुस्तक मेळावे होतात आपल्या इथं, त्यावेळेस कोणत्या तरी एका देशाला आपण फोकस कंट्री म्हणून मान्यता देतो. तर त्या कंडिशनमध्ये प्रश्न पडू शकतो की कोणत्या देशाची फोकस कंट्री म्हणून निवड झालेली आहे. तर त्याच्यामध्ये अर्जेंटिना. तर अर्जेंटिना आपल्याला माहीतच असेल, साऊथ अमेरिकामध्ये आहे अर्जेंटिना. आता साऊथ अमेरिका तुम्हाला हे जो असा खालचा आहे तो साऊथ अमेरिका आहे. असा हे वर इथून असंच हे नॉर्थ अमेरिका. तर ही पेरूची लाईन आहे अशी, चिली आणि इथं वर पेरू आहे, इथं चिली. अल्निनो वगैरे इथं होतं आणि इथं अर्जेंटिना आहे इथं. आणि इथे ब्राझील. सर्वांना माहीतच असेल. इथं व्हेनेझुएला वगैरे इथं आहे. जे आत्ता शांततेचा नोबेल मिळाला आहे तर त्या इथालच्या आहेत, व्हेनेझुएलाच्या. तिथं अमेरिकेने सध्या त्यावरती अटॅक केलेला आहे व्हेनेझुएला, कारण तो ऑइल आहे, ऑइल. इथे शांतता नाही आहे आणि त्यासाठीच त्या लढणारा आहेत मारिया नावाच्या, मारिया यांना शांततेचं नोबेल प्राईज मिळालेलं आहे. ते इथलं. हे मेक्सिको इथे, मेक्सिको. चला, एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, पण तुम्हाला अंदाज सांगितला. आता रेड चिपसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर आयुष्यमान खुराना यांना निवडलेला आहे. ब्रँड ॲम्बॅसेडर हे पाठ करून ठेवा. याच्यावरती कन्फर्म एक प्रश्न असतो, कोणत्या ना कोणत्या परीक्षेला पडतच असतो प्रश्न, त्यामुळे डायरेक्ट प्रश्न पडतो. आत्ता कंबाईनला प्रश्न पडला होता 2025च्या की नीरज चोप्रा जो की ऑडीचा ब्रँड ॲम्बॅसेडर, ऑडी इंडिया, त्यावरती प्रश्न पडला होता नीरज चोप्रा. वरती विचारलं होतं, खाली ऑप्शन होते नीरज चोप्रा, रणबीर कपूर वगैरे वगैरे. तर अशा कंडिशनमध्ये माहीतच पाहिजे आपल्याला. तर रेड चिपचं ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? आयुष्यमान खुराना. हे लक्षात राहू द्या. आयुष्यमान खुराना बऱ्यापैकी चर्चेत असतोच, तो आहे. आता फ्रान्समध्ये सोशल मीडियावरती बंदी घातली लहान मुलांना. तर 15 वर्षाखाली, हा खूप आकडा लक्षात महत्त्वाचा आहे, 15 वर्षाखालील लहान मुलांना सोशल मीडियावरती वापर बंदी घातलेली आहे. हे म्हणजे बिल पण मंजूर झालेलं आहे 130. हे काय प्रश्न पडत नाही, पण हे महत्त्वाचं आहे फ्रान्समध्ये आणि 15 वर्षाखालील. कारण हा 15 वर्षाखालील हे महत्त्वाचं यासाठी आहे की या अगोदरच ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांना बंदी घातलेली आहे सोशल मीडिया वापरायला 16 वर्षाखालील. आणि पॅरेंट्सला त्यावरती जर मुलांनी वापरलं तर पॅरेंट्सवरती त्याविषयी कारवाई होणार आहे. तर हे लक्षात राहू द्या. फ्रान्समध्ये 15 वर्षाखालील आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाखालील आहे. एवढं लक्षात राहू द्या. 16 वर्ष म्हणजे एक 10वीच्या खाली आणि 15 वर्ष म्हणजे 9th. लक्षात राहू द्या. आता काय, फर्स्ट कोण आहे? ऑस्ट्रेलिया. सेकंड कोण आहे? फ्रान्स. आता आपलं उद्या, आज 31 तारीख आहे, मी व्हिडिओ अपलोड करतोय. उद्या 1 तारखेला आपलं बजेट येईल. बहुतेक कन्फर्म नाही, पण बहुतेक आपल्या पण बजेटमध्ये लहान मुलांसाठी म्हणजेच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाविषयी काहीतरी गाईडलाईन्स येतील. कारण की त्याचा वापर खूप होतोय. त्यावरती काहीतरी गाईडलाईन्स येतील, काहीतरी नियम येतील. तर आपण उद्या बघू. त्यावरती मी स्पेशल एक व्हिडिओ करेल बजेटवरती. त्याची तुम्ही काळजी करू नका. मी जे सांगतो ते करा. कन्फर्म पेपरला येते. माझ्यावरती विश्वास ठेवा. मी ज्या गोष्टी सांगतो ते करा. आता अर्थसंकल्प, आत्ताच बोललो मी, ही घटनात्मक तरतूद आहे. अर्थसंकल्पाचा असा काही नावाचा कुठे उल्लेख नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. वार्षिक वित्तीय विवरण पत्रक असा उल्लेख आहे. हाच शब्द आहे. कुठे? 112 मध्ये केंद्र सरकार आणि 202 मध्ये काय? राज्य सरकार हे काय करतं? अर्थसंकल्प मांडतं. म्हणजे काय? वार्षिक वित्तीय विवरण पत्र. किती? केंद्र सरकार किती? कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या 112 नुसार आणि राज्य सरकार 202 नुसार. हे पाठच पाहिजे. 112 आणि 202 कलम घटनेचे कलम आहेत.
त्यानुसार मांडला जातो. आता निर्मला सीतारामन हे आपल्या कोण आहेत? अर्थमंत्री आहेत. तर त्या 9व्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. हा विक्रम आहे त्यांच्या नावावरचा. आता थोडीशी माहिती बघून घेऊ. सर्वात जास्त कोण आहे? 10 वेळा मोरारजी देसाई. आता पहिल्यांदा कोण आहे? पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947. ही तारीख लक्षात राहू द्या. 26 नोव्हेंबर 1947ला पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुख चट्टी हे पहिले आपले अर्थमंत्री स्वातंत्र्यानंतरचे, तर यांनी मांडला होता. 9 वेळा कोण आहे? पी चिदंबरम यांनी मांडला. प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा. हे काही विचारणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं सर्वाधिक कोण? मोरारजी देसाई. पहिलं कोण? R.K. षण्मुख चट्टी. आणि महिला म्हणून 9व्यांदा, सलग 9व्यांदा, हा खूप महत्त्वाचा आहे. सलग 9व्यांदा आत्तापर्यंत कोणीच मांडला नाही. तो कोणी मांडला आहे? निर्मला सीतारामन. त्या महिला पण आहेत आणि पुरुषांमध्ये पण सलग 9व्यांदा त्यांनीच मांडला. असा सलग कोणी नाही मांडलेला आत्तापर्यंत. चला, आता जो आता आगामी वित्तीय वर्ष आहे तर त्याच्यामध्ये आपला जो वृद्धी दर आहे तो सांगितलेला आहे 6.8 to 7.2. कारण की ह्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न पडतो की किती सांगितला आहे, काय सांगितलं आहे. तर ते 6.8 to 7.2. तर हे 6.8 to 7.2 हे भारताची जे आर्थिक पाहणी अहवाल असतो, आर्थिक पाहणी अहवाल, तर तो 1 दिवस किंवा 2 दिवस अगोदर म्हणजेच किती 30 किंवा 31 जानेवारीमध्ये तो जाहीर केला जातो. तर ते भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार असतात, मुख्य आर्थिक सल्लागार ते जाहीर करतात. तर आपले कोण आहेत? ए अनंत नागेश्वरन. ए अनंत नागेश्वरन यांनी तो जाहीर केला आहे. आणि आर्थिक पाहणी अहवालावरती बऱ्यापैकी प्रश्न पडतात. त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेईल मी. तर नेमकं कोणत्या गोष्टी काय आहेत, फॅक्ट्स वगैरे ते व्यवस्थित वाचावं लागतं. तर त्याच्यामधून काही ज्या परीक्षाभिमुख ज्या गोष्टी असतील तर त्या मी घेईल परीक्षेच्या जवळजवळ आल्याच्या नंतर. त्याची काही काळजी करू नका. जे परीक्षेला पडणार आहे तेच घेईल. आणि ह्याच्यावरती डायरेक्ट फॅक्ट्स विचारतात. जसे आता हे खूप महत्त्वाचं आहे. नॉर्मल कोणत्या परीक्षेला जर आलं तरी माहीत पाहिजे की 6.8 to 7.2. आत्ताच कंबाईनला जो प्रश्न होता की GDP वृद्धी दर काय आहे भारताचा, तर त्याच्यामध्ये 6.8 हेच उत्तर होतं. हे लक्षात ठेवा. चला, आता हे तर आपण बघितले प्रजासत्ताक दिनाची. आता नवीन न्यूज बघू. केरळ राज्याने राज्य सूक्ष्म जंतू म्हणून घोषित केलेला आहे. आता फर्स्ट टाइम असं कोणता तरी राज्य आहे आणि ते राज्य सूक्ष्म जंतू, राज्य फुलपाखरू बघितलं आपण, राज्य पक्षी बघितलं, राज्य प्राणी बघितलं, परंतु फर्स्ट टाइम असं बघतोय की राज्य सूक्ष्म जंतू म्हणून घोषित केला आहे. आणि तो आहे बॅसिलस सबटिलिस. आता नेमकं हे काय आहे हे कमेंटमध्ये सांगा की बॅसिलस सबटिलिस हे नेमकं कशाशी संबंधित आहे ते. तर हे फर्स्ट टाइम कोणी केलेलं आहे? केरळ याने केलेलं आहे. हे पण लक्षात राहू द्या. महाराष्ट्रामध्ये रजोनिवृत्ती कार्यक्रम सुरू केला. फर्स्ट टाइम कोणत्या तरी राज्याने असा काही कार्यक्रम केला आहे. रजोनिवृत्तीमध्ये मेनोपॉजमध्ये फॉर एक्झाम्पल कसं की ज्या मासिक पाळी असतात महिलांना, तर त्यांना पूर्ण समजा आता तुम्ही बायोलॉजिकल स्टुडंट आहात, तुम्ही पूर्णपणे शिकला असताल की ही अशी फॉलोपियन ट्यूब असते, अशी फॉलोपियन ट्यूब असते आणि इथून अल्टरनेट मंथला एक फॉलिक बाहेर येत असते. तर हे टोटल 400 येतात. टोटल 400 म्हणजे बऱ्यापैकी वयाच्या 45 ते 50 पर्यंत रजोनिवृत्ती येते. तर मेनोपॉज येतो समजा, तिथून पुढे मग ते मासिक पाळी यायचं बंद होतं. कारण की त्यांच्या शरीरातील जे एक्सेल असतात त्या संपलेल्या असतात. तर असा काहीतरी म्हणजे एक प्रकारे ते महिलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक वेगळा
वेगळी घटना असते. तर त्यामुळे महाराष्ट्राने त्याला एक कार्यक्रम म्हणून घोषित केलेलं आहे आणि हे महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे. आता मध्य प्रदेशमध्ये कृषी वर्ष 2026 घोषित केले, परंतु हे राज्यपालांनी घोषित केलेलं आहे. आता असं राज्यपालांना अधिकार आहे का नाही हे नाही सांगू शकत, परंतु केलेलं आहे. तर कोणत्या राज्यांनी म्हटलं तर मध्य प्रदेश, MP आणि कोणी राज्यपालांनी. राज्यपालाचं नाव माहीत पाहिजे, मंगूभाई पटेल. 2026 हे कृषी वर्ष. क्रीडा क्षेत्रात PV सिंधू यांचं आत्ताच एकेरी महिला एकेरी बॅडमिंटनपटूमध्ये 500वा विजय मिळवला आहे. शक्यतो असा 500वा 1000वा असे विजय ज्यावेळेस स्पोर्ट्समध्ये होतात त्यावरती प्रश्न पडू शकतो. तर PV सिंधू लक्षात राहू द्या. आणि एकेरी महिला एकेरीमध्ये सिंगल त्याच्यामध्ये 500वा विजय. गल्फूड हे दुबई येथे एक प्रकारचा मोठा अन्न आणि पेय प्रदर्शन कार्यक्रम झालेला आहे, त्याचं नाव आहे गल्फूड. असा प्रश्न पडू शकतो की खालीलपैकी म्हणजे गल्फूड हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे असंच येईल शक्यतो. त्याच्यामध्ये अन्न आणि पेय प्रदर्शन लक्षात राहू द्या. गल्फूड फूड लक्षात राहू द्या. नाव कशावरून पडलेलं आहे? गल्फ कंट्रीमध्ये. कुठे? गल्फ. गल्फ कंट्री कोणाला म्हणतात? UAE, दुबई. लक्षात. यांना काय म्हणतात? गल्फ. कारण की इथं काय मिळतं? तेल. तेल म्हणजे आपलं खायचं शेंगदाण्याचं तेल नाही. कोणतं तेल? ऑइल. कोणतं? पेट्रोल, डिझेल. हे माहीत पाहिजे तुम्हाला. पेट्रोल, डिझेल. नॉर्मल जरी विहीर खोदली तिथे विहीर तर तिथं काय बाहेर निघतं? पेट्रोल आणि डिझेल. तर गल्फ कंट्रीमध्ये गल्फ फूड तिथलचं अन्न आणि पेय म्हणून गल्फ फूड हे नाव पडलेलं आहे. भारताला हे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर भारताला अधिकृत भागीदार दर्जा म्हणून मिळालेला आहे. भागीदार दर्जा त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट बघू. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र त्याचा एक विक्रम झालेला आहे. तर 2739 मेगावॅटची वीज निर्मिती तयार केलेली. फर्स्ट टाइम एवढी केलेली आहे. त्याची कॅपॅसिटी किती आहे ते पण सांगतो. 2920 मेगावॅटची त्याची क्षमता आहे. 2920 आणि त्यांनी केलेलं किती आहे? 2739. हे फर्स्ट टाइम केलेलं आहे. कसं असते एखाद्या विद्युत केंद्राची निर्मितीची क्षमता असते 2900, परंतु बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात आणि त्यामुळे काय होतं की निर्मितीपेक्षा कमीच म्हणजे जी क्षमता असते त्याच्यापेक्षा कमीच वीज निर्मिती तयार होत असते. शक्यतो जेवढ्याला तेवढं होत नाही. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. तर ही फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की 2900 कॅपॅसिटी आहे आणि 2700पर्यंत आपण म्हणजे जवळच गेलो आहे. 2700 म्हणजे त्याच्या एकदम जवळ गेलेलो आहे. 739 म्हणजे खूपच जवळ गेलेलो आहोत. तर तिथपर्यंत आपण वीज निर्मिती तयार केलेली आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. औष्णिक विद्युत केंद्र आहे. औष्णिक म्हणजे काय तर कोळशाचा वापर होतो. काय? कोळशाचा वापर होतो या ठिकाणी. आणि तारीख लक्षात राहू द्या 19 जानेवारी 2026 रोजी. एकूण क्षमतेच्या किती? 93.80% उत्पादन साध्य झाले. 93.80% हे म्हणजे खूप उच्च प्रकार झाला. हे 42 वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च कामगिरी आहे. 42 इयर्सच्या इतिहासात. किती? 93.80%. 80% सॉरी. किती त्याची कॅपॅसिटी किती? 2920. आणि चंद्रपूर कुठे आहे? महाराष्ट्रात. असा महाराष्ट्र जर काढला आपण असं जर महाराष्ट्र काढला तर इथं काय? गडचिरोली. इथं काय? हे चंद्रपूर आहे. इथं काय? गोंदिया. इथं काय? भंडारा. इथं काय? चंद्रपूर. लक्षात राहू दे. आसाम नवीन योजना. आसामचे मुख्यमंत्री यांनी हिमंत बिस्वा शर्मा यांनी नवीन योजना काढली आहे चहा बागायत कामगारांसाठी. हे लक्षात राहू द्या. कामगार या विषयांसाठी जर कधी असं काही योजना आली ना, कामगार दुसरी गोष्ट मजूर वगैरे, तर त्याच्यावरती प्रश्न शक्यतो विचारतात. त्याच्यामध्ये बघा मुख्यमंत्री इतिकोली दुतीपात ही योजना आहे. इतिकोली दुतीपात योजना.
लक्षात राहू द्या. इति कोली दुती पात योजना. आता नवीन आत्ताच महापौरचं इलेक्शन झालेलं आहे. तर आता महापौर वगैरे म्हणजे महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले आहेत सर्व महानगरपालिका. तर त्याचे रिझल्ट पण आलेले आहेत आणि महापौर पदाची म्हणजे आरक्षणाची सोडत पण झालेली आहे. 15 ठिकाणी महाराष्ट्रात महिलांना आरक्षण मिळाले आहे महापौर पदासाठी. प्रश्न पडू शकतो डायरेक्ट 15 लक्षात राहू दे. तर आता महापौर नेमकं काय, आता कोणत्या ठिकाणी कोण झाले तर अजून कन्फर्म नाही आहे. तर त्याच्यामुळे महापौरचे नेमकं काय असते त्यांचे ते बघू आता. घटनात्मक आधार काय आहे वगैरे वगैरे. तर राज्यघटनेच्या भाग 9A मध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याच्या अंतर्गत आहे स्थानिक. 9A मध्ये 74वी घटना दुरुस्ती आहे. 73वी तुम्हाला माहिती आहे पंचायत राजसाठी आहे. पंचायत राज. आता हे कलम लक्षात राहू द्या. 243 ते 243 P ते 243 ZG हे कशाशी रिलेटेड आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी. हे बघा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांची तरतूद असते. तर महापौर पदाची निवड कशी होते? नगरसेवकांमधून होते, डायरेक्ट होत नाही. कशी होते? नगरसेवक कसे असतात? एका वार्डामध्ये 4 असतात. एका वार्डमध्ये 4 नगरसेवक. म्हणजे आपण ज्यावेळेस गेलो तर आपल्याला 4 बटन दाबायचे असतात. 4 बटन दाबल्याशिवाय आपलं मत कन्फर्म होत नाही. 4थं ज्यावेळेस बटन दाबू त्याच टायमिंगला आपलं मत कन्फर्म होतं. म्हणजे पडले तर चौघाला पडणार नाही तर कोणालाच पडणार नाही. मग आपल्याला 4 निवडायचे असतात. मग आपण एका पक्षातले 4 निवडू शकतो किंवा एका पक्षातले 2, एका पक्षातले 3 किंवा एका पक्षातले आणि एका 10 पक्ष काही पण करू शकतो. पण 4 निवडणं कन्फर्म असतं. त्याच्यामध्ये हे एक जनरलसाठी असतं, एक SC-साठी, एक ST-साठी, एक OBC-साठी असं अल्टरनेट असतं. काही ठिकाणी SC नसतं वगैरे. मग याच्यामध्ये 2 महिलांसाठी असतं आणि 2 जनरलसाठी असतं. अशा प्रकारे ते आरक्षण असतं नगरसेवकाचं. आणि हे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर ते महापौराची निवड करतात. कार्यकाळ 2.5 वर्ष असतो. काही राज्यांमध्ये 1 ते 5 वर्ष पण आहे, 1 वर्ष 5 वर्ष असं पण आहे. पण महाराष्ट्रात 2.5 वर्ष आहे. 2.5 वर्षासाठी एक महापौर कार्य करतो. दर्जा राज्यमंत्र्याचा आहे, पण प्रोटोकॉल आणि मानधनापुरताच हा दर्जा आहे. कायदेशीर किंवा प्रशासकीय अधिकार राज्यमंत्र्यासारखे नाहीत. राज्यमंत्री म्हणजे यांना लाल दिवा असणार असा गाडीवरती. गाडी काढता नाही आली पण ठीक आहे, असा लाल दिवा असणार. चला, मूलभूत हक्क कलम 21 याच्यावरती आत्ता कंबाईनला प्रश्न पडला होता असा. म्हणून ह्या प्रकारात जर पडला तर एक आर्टिकल आलं होतं हिंदूला, म्हणून मी हा शेअर करतोय की कलम 21 अंतर्गत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता, मासिक पाळीला आरोग्याचा हक्क म्हणून दर्जा दिलेला आहे. आरोग्याचा हक्क म्हणून दर्जा. त्यामुळे लक्षात राहू द्या, जर मासिक पाळी आरोग्याचा हक्क जर आलं तर कलम 21 हे लक्षात राहू द्या. कारण याच्यावरती 1 लाईनर पडतो, डायरेक्ट कलम विचारतील, त्यावेळेस कन्फ्युजन होऊ शकतं. तर चला, आता झालेले आहेत सर्व न्यूज ज्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर सर्वांना माझी विनंती आहे की आपला जो आता हा व्हिडिओ थोडा मोठाच झालेला आहे, 50 मिनिटचा झालेला आहे बऱ्यापैकी. तर तरी सर्वांनी पूर्ण बघा. तुम्ही 1.5च्या स्पीडनं पण बघू शकता. तुम्हाला जसं वाटतं तुमच्या कम्फर्टेबल जसं असेल तसं बघा. पण मी जे घेतो आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूपच इम्पॉर्टंटच गोष्टी घेतो मी. अशा जास्त काही नाही. आता ह्या वीकमध्ये थोड्या जास्त घटना घडल्यामुळे घ्यावा लागल्या. त्याच्यामध्ये पद्म असतील, पद्म पुरस्कार असतील किंवा मग प्रजासत्ताक दिन असेल, ह्या सगळ्याच गोष्टी, पुन्हा अजित पवारांची डेथ असू, ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं थोडंसं व्हिडिओची लेंथ वाढलेली आहे. आणि खूपच एक्स्ट्रीम लेवलला मी इम्पॉर्टंट गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की बघा. काहीच्या नोट्स काढून ठेवा. ज्या गोष्टी मी सांगतो आहे पाठ करा, त्या तोंड पाठ करा. स्पष्ट सांगतो मी, तोंड पाठ करा.
तुम्हाला असं चहा घेताना वगैरे जरी विचारलं ना तर माहीत पाहिजे. पद्म पुरस्कार पाठ पाहिजे तुम्हाला, पाठच पाहिजे. त्याच्यावरती प्रश्न असतोच. कन्फर्म एक प्रश्न तुम्ही इथूनच घेऊन जाता. तिथं कंबाईनच्या मुलांसाठी सांगतो, तिथं वेळ फार कमी असतो आणि त्या कंडिशनमध्ये जर 1 सेकंदामध्ये जर आपण उत्तर क्लिक केलं आणि 2 सेकंदामध्ये जर गोल केलं तर आपले ते तो टाईम इकडे मॅथला वगैरे वापरता येतो. दुसरी गोष्ट, आता मी कंटिन्युअस वीकली मी टाकलंच व्हिडिओ, त्यात काय दुमत नाही आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, आता जी जानेवारी 2026ची प्रिलिम्स येईल आणि मेन्स येईल, तर त्या मुलांनी मेन्स आणि प्रिलिम्स यांनी करंट अफेअर्ससाठी रेग्युलरली माझे व्हिडिओ बघा. तुम्ही कोणतेही काम करत असू, अर्धा तास 1 तास कानामध्ये हेडफोन टाका आणि नक्की बघा. एकदा दोनदा ऐकला तर तुम्हाला ह्या गोष्टी पाठ होऊन जातील. आणि आता अजून मी आता नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल, काही अजून नवीन अपडेटेड काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करेल. सगळ्यात महत्त्वाचं, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कारण की आता पाठीमागचा व्हिडिओ त्याला खूप प्रतिसाद मिळालेला आहे. आता या व्हिडिओला पण तुम्ही तसंच प्रेम आणि प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा, नुसतं बघू नका फक्त. सबस्क्राईब केलं तर ते थोडंसं मला आनंद येईल नेक्स्ट व्हिडिओ टाकताना. चालतंय. थँक्यू.